की जो पिंगळा नावाचा रूपक आहे हा पक्षीच आहे। आम्ही पंढरपूरला मला वाटतं दादाही होते, आम्ही होतो एका रूम मध्ये बसलो होतो। आम्हाला एकाने सांगितलं महाराज आम्ही यंदा पिंगळा ठेवलाय। किती काय ठेवलाय? आणि एका पिंगळ्याचे 40,000 रुपये दिले। किती बाबा? 40,000। आम्ही त्याला सांगितलं वा दादा वा, तुम्ही एका पिंगळ्याचे 40,000 द्या नाही तर 80,000 द्या द्या। मात्र त्या पिंगळा जे प्रकरण आहे ना त्या महात्म्याला त्या पिंगळा प्रकरणाचं निरूपण मांडायला सांगा, नाचायला नका सांगू। पिंगळा हा नाचण्यासाठी नाहीये। अहो त्या पिंगळ्यामध्ये बोध काय आहे तो तर स्वीकारा ना। काय निरूपण आहे, काय उपदेश आहे, आणि तो उपदेश जर का त्या पिंगळा जर केला असेल तर तो पिंगळा सामान्य नाही। दुर्भाग्य एवढे आहेत, एवढे दुर्भाग्य आहेत की महाभारतामध्ये कृष्ण कथाच आहे। महाभारत कृष्ण कथेला सोडून नाही, कारण ज्ञानोबांचं वर्णन आहे जे नसे महाभारती, जे महाभारतामध्ये नाही असं विस्मामध्ये नाही। मग सगळं महाभारतामध्ये कृष्ण कथाच आहे। मात्र तुम्ही आम्ही त्या महाभारताला वेगळंच वळण दिलं, हे दुःख आहे ना। अहो केंद्रामधलं जर का सुरू झालं तर आम्ही म्हणतो महाभारत, महाराष्ट्रामधलं चालू झालं तर आम्ही म्हणतो महाभारत सुरू झालं। म्हणजे आम्ही महाभारत काय तिकडे लावलं का? व्यासानाही खंत झाली असेल, व्यासाना सुद्धा वाटत असेल की ज्या महाभारतामध्ये कृष्ण कथा गायलेली आहे ते महाभारत जर लोकांनी भानगडीमध्ये जर अडकवलं, पिंगळा गोड आहे ते रूपक आहे, आणि त्या पिंगळामध्ये पूर्ण बोध भरलेला आहे, पूर्ण हो हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी मानून येईल, हे जरी नाही कालं, हो हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हो सरती शेवटी वा काळ बांधून देईल, सरती शेवटी वा सरती शेवटी वा काळ बांधून देईल, सरती शेवटी वा एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, 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 आमचं काय बा जाईल, आमचं काय बा जाईल, पिंगळा 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 वाजारी कोणी बोलतो देखा पिंगळा वाजारे, हे पिंगळा माघारी बोलू पिंगळा माघारी, ओ पिंगळा वाजारी बोली बोलतो देखा पिंगळा वाजारी, हे पिंगळा माघारी बोली बोलतो देखा पिंगळा माघारी। हे रूपक मांडलंय। खऱ्या अर्थानं आम्ही या पहिल्या चरणाचा जरी अनुवाद केला ना तरी 2 तासामध्ये एका चरणाचा अनुवाद होणार नाही, 2 तासामध्ये सुद्धा एका चरणाचा अनुवाद होणार नाही। मात्र आम्ही ते भलतीकडे वापरलं, तो अनुवाद मिळाला पाहिजे, त्याचा अर्थ लावता पाहिजे, भावार्थ केला पाहिजे, गोड आहे, छान आहे। इथे आपण ज्याच्यावर बोलतो आहोत भगवान ज्ञानोबराय मदाला नावाचं प्रकरण तुमच्या आमच्यापुढे ठेवत आहे।